नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 13 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मंदा मावशी आता उमाच्या घरून सगळी कामं आवरून आता पद्माच्या घरी चाललेली असते। तेवढ्यातच पद्मा आता तिला जोरात ओरडते आणि म्हणत असते की थांब तिकडेच। मग असं म्हटल्यामुळे आता इकडे मंदा मावशीचा तोल जातो आणि ती खाली पडणार असते, पण ती स्वतःला सावरते आणि उभा राहते आणि म्हणत असते की काय झालं ग, का ओरडते एवढ्या जोरात। मग पद्मा म्हणत असते की पाय धुवून ये। त्यावेळेस मंदा मावशी म्हणत असते की पाय का धुईचं, तिकडूनच तर आले, पाय कशाला धुईचं आहेत। त्यावेळेस पद्मा म्हणत असते की त्यामुळेच पाय धुवून यायचं, तिकडची घाण मला माझ्या घरामध्ये नकोय, तसल्या घाणीचा स्पर्श सुद्धा मला माझ्या जागेमध्ये नकोय, त्यामुळे पाय धुवून ये। आणि आता ती छायाला आवाज देते आणि छायाला म्हणत असते की ए छाया इकडे ये। मग छाया पळतच येते आणि म्हणत असते की काय व कशासाठी आवाज देताय। त्यावेळेस पद्मा म्हणत असते की पाणी घेऊन ये। मग छाया म्हणते की पाणी का प्यायचं आहे का, असं म्हणून ती चाललेली असते। तर पद्मा म्हणत असते की ए थांब इकडे। आता मंदा मावशीला मात्र खूपच हसायला येतं, ती आता हसायलाच लागते। तर मग पद्मा म्हणत असते की प्यायला पाणी नाही पाहिजे, पाय धुईला पाणी पाहिजे आणि पाणी घेऊन ये आणि तिथं ठेव। त्यावेळेस छाया म्हणते की अहो पण असं कशाला। तर ती जोरात ओरडते आणि म्हणते की सांगितलेलं आहे ना ध्यानात, जा पाणी घेऊन ये। मग छाया आता पाणी आणायला जाते। तर आता इकडे पद्मा मंदा मावशीला म्हणत असते की काय ग मावशे, मला म्हणायचंय तुला त्या घरामध्ये काम करायची काय गरज आहे, तू त्या घरात काम करायला जातेच कशाला, तुला पैसे पाहिजेत का, बोल किती पैसे पाहिजेत, हवं तेवढं मी तुला पैसे देते, पण त्या घरामध्ये काम करायला जायचं नाही। मग मंदा मावशी म्हणत असते की ओ पद्माताई, तुमचे पैसे तुमच्यापाशीच राहू द्या, मला पैशाची गरज नाहीये, मला एकही पैसा नकोय तुमचा, मला तिकडे पण काम करायचे आणि इकडे पण काम करायचे। तेवढ्यातच छाया आता पाणी घेऊन येते। तर आता छाया पद्माच्या तोंडाकडे बघत असते। तर पद्मा म्हणत असते की माझ्या तोंडाकडे काय बघते, जा बादली तिकडं ठेव आणि पाय धुवून यायला सांग, असं म्हणून आता ती तिथून रागाने निघून जाते। मग आता छाया बादली घेऊन येते आणि तिथं जोरात आपटते। तर आता मंदा मावशी म्हणत असते की मी नाही बाई सांगितलं तुला आणायला, तुझ्याच वंशनी सांगितलेलं आहे। मग आता ती तिथे बादली ठेवते। तर आता मंदा मावशी पाय धुते आणि म्हणत असते की म्हणे तिकडं कामाला जाऊ नको, पैसे देते, पैशाचा रुबाब दाखवते काय, तुम्हाला जमणार आहे का तिकडच्या सारखी गोड माया लावायला। तिकडं गेलं की आधी चहा मिळतो, नाश्ता मिळतो, प्रेम मिळतं, आणि इकडे आलं की काय हेच धुवा तेच धुवा, हेच धुवा तेच धुवा, अजिबात माणसांची किंमत नाहीये, आणि म्हणे तिकडं नको जाऊ कामाला। तर मग छाया पाय धुवून झाल्यानंतर बादली घेत असते। तर मंदा मावशी म्हणते की जा तू पुढे हो, मी येते बादली घेऊन, असं म्हणून मंदा मावशी बादली घेते आणि मग छाया आणि दोघी आतमध्ये जातात। तर इकडे दुसरीकडे आई साहेब आता मंदा मावशीची वाट बघत रूम मध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत असतात। तेवढ्यातच तिकडून छाया येते आणि छाया म्हणत असते की अहो आई किती चालताय, अशा फेऱ्या मारल्यामुळे तुमचे पाय दुखतील, एका जागेवरती शांत बसा की, आणि मला माहिती आहे तुम्ही कोणाची वाट बघताय ते, मंदा मावशीचीच वाट बघताय ना। अहो ती पार दाराशी आली होती, पण पद्माताईने लावली तिला माघारी पाय धुईला। त्यावेळेस आई साहेब म्हणतात की का ग, पाय का धुईला लावली माघारी। मग छाया म्हणत असते की अहो तिकडच्या घरून आली म्हणून पाय धुईला लावली। काय बाई ह्या पद्माताईंचं तर ना काय चालू असतं काय माहिती। तेवढ्यातच तिकडून आता मंदा मावशी येते। मग आता आई म्हणत असतात की अगं किती वाट पाहिली तुझी, आणि पद्मा जे तुला बोलली ना त्याचं वाईट वाटून घेऊ नको। त्यावेळेस मग मंदा मावशी म्हणत असते की काय ग माय, मी काय आज कामाला आली वय इथं, मी नेहमीच येते की, आणि आपली पद्मा कशी आहे ती हाय मला माहिती, तिचं लय फटकाळवाणी बोलणं असतं बघ, मी सगळं विसरून जाते, पण पद्मा मात्र तेच मनात धरून ठेवते, तिला विसरायला अजिबात येत नाही, तिची पानं मुळं सगळं एकदम रुजून बसलेलं आहे खाली, ती काही आता हे सगळं विसरायचं बघत नाही। पण आपली पद्मा आधी अशी नव्हती, माहिती आहे ना ग, किती चांगली मुलगी होती। त्यावेळेस आई साहेब म्हणतात की हो ग आधी चांगली होती। मग आई साहेब म्हणत असतात की हो ग आधी ती लय चांगली होती, बरं ते सगळं जाऊ दे, इतका वेळ का लागला तुझा, मी किती वाट बघत होते। त्यावेळेस मंदा मावशी म्हणत असते की हा मला माहिती आहे, इकडचं दूध आणि तिकडचं रांजण आणि मी मधलं इर्जन, माझ्याशिवाय तुमच्या दोघींच्या बातम्याचं दही लागतंय वय, असं म्हणून आता सगळेच जण मोठमोठ्याने हसायला लागतात, म्हणजे छाया आणि मंदा मावशी सुद्धा। मग आता आई साहेब म्हणत असतात की बरं बाई ते सगळं जाऊ दे, आता किती बडबड करशील, तिकडं काय झालं ते सांग मला, माझ्या जीवाला
घोर लागलाय. मग आता मंदा मावशी सांगायला सुरुवात करते, म्हणजे तिला उमाने जे जे काही सांगितलेलं असतं ते सगळं आता ती ते सांगायला सुरुवात करते की कसं माधव दारू पिऊन आला होता, पण आता शिवनाथच्या नजरेत माधव उतरल म्हणून राघवने कसं नाटक केलं आणि दारूचं सोंग घेऊन आता सगळ्यांचं म्हणजे मार खाल्ला, सगळ्यांची बोलणी खाल्ली, हे सगळं कसं आता झालं ते सगळं काही ती ते आईसाहेबांना सांगते. त्यावेळेस आईसाहेब म्हणत असते की देवा खंडेराया, हे काय होऊन बसले र माझ्या लेकरांच्या आयुष्यामध्ये, खरंच याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखव. तर आता छायाला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं आणि ती म्हणत असते की खरंच हे खूपच वाईट झालं, असं म्हणून दोघीही आता खूपच दुःखी झालेल्या असतात. तर इकडे दुसरीकडे अन्विता रोशनला भेटून घरी चाललेली असते, पण तिची गाडी अचानक मध्येच तिथे बंद पडते. आता रात्र सुद्धा झालेली असते आणि गाडी चालू होत नसते, म्हणून अन्विता म्हणत असते की हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं, आता मी कसं घरी जाऊ. तेवढ्यातच तिकडून आता शिवनाथ येत असतो. शिवनाथला आता अन्विता दिसते, म्हणून तो म्हणत असतो की अन्विता, आणि थोडंसं पुढे होऊन थांबतो आणि तिच्याकडे बघून म्हणत असतो की अन्विता एवढ्या रात्री ते काय करतीये, मला जायला पाहिजे, असं म्हणून तो गाडीवरून उतरतो आणि अन्विताच्या जवळ जातो. तर आता अन्विता गाडी चालू होते का ते पाहत असते, म्हणून पाठीमागून शिवनाथ अन्विताला आवाज देतो आणि म्हणत असतो की काय ग अन्विता, काय करतीये. त्यावेळेस ती म्हणत असते की काही नाही, गाडी बंद पडली अचानक, त्याच्यामुळे बघते चालू होते का आणि नीटच होत नाहीये. तर शिवनाथ म्हणत असतो की हो का, मग एक काम कर, चल मी तुला घरी सोडतो. त्यावेळेस अन्विता म्हणते की नाही नाही, माझी मी जाते घरी रिक्षाने. त्यावेळेस तो म्हणतो की अगं टाइम बघ किती झालेला आहे, आता एवढ्या रात्री तुला कुठे रिक्षा मिळणार आहे, आता एकही रिक्षा इथे मिळणार नाही आणि ही जागा पण बघ कसली आहे, कशी जाणार आहे तू घरी, चल मी तुला घरी सोडतो. आणि काय ग, कुठे गेली होती एवढ्या उशिरा, काय करत होती. त्यावेळेस ती म्हणते की काही नाही, कॉलेजमध्ये फेस्टिवल होतं, थोडासा उशीर झाला. मग आता तो म्हणतो की अगं कॉलेजमध्ये कार्यक्रम होता, मग घरून कोणाला तरी न्यायचं, नाहीतर फोन करून बोलवायचं, असं कसं एवढ्या रात्री एकटी चालली होती, कोणाला तरी हाताशी धरून बोलवून न्यायचं ना. त्यावेळेस अन्विता म्हणते की नाही नाही, मी काही घाबरते का कोणाला, माझी मी एकटी जाईल. त्यावेळेस तो म्हणतो की अच्छा, म्हणजे बरं आहे तू घाबरत नाहीये, आजकालच्या मुली सक्षम आहेत, ते चांगलं आहे, घाबरायचं नाहीच कोणाला, पण अगं सोबतीला असलेलं बरं असतं. खरंच शिकून नाव मोठं करायचं असतं घरच्यांचं. आजकालच्या मुलीने असं धाडशी बनायला पाहिजे, पण हे धाडस चांगल्याच ठिकाणी वापरायचं, चुकीच्या ठिकाणी वापरायचं नाही. सगळं काही चांगलं करायचं, मुलींनी शिकावं, प्रगती करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्याप्रमाणे तू पण धाडशी आहे, ते ऐकून मला छान वाटलं, पण अगं एवढ्या रात्री तुला इथे रिक्षा मिळणार नाही. ऐक, एक काम कर, माझ्याबरोबर चल. हे बघ, आपण शेजारी आहोत आणि आपल्यामध्ये किती जरी वाद असतील ना, तरी ते वाद बाजूला ठेवून आत्ता मी तुला मदत करणार आहे, कारण जर आपणच एकमेकांना मदत नाही केली तर कोण करणार आहे. आता या रात्रीच्या वेळी तू कुणाबरोबर येणार, त्यामुळे आपले वादविवाद सगळे विसरून आपण शेजारी आहोत, या एका चांगल्या पॉईंटवरती तू माझ्याबरोबर चल, तू काळजी करू नको, मी तुला व्यवस्थित सोडतो. आणि अजून एक, त्या दिवशी तू शासन काठी पकडून आमचा अपमान होण्यापासून वाचवलेला आहे. गावामध्ये आम्हाला मान मिळाला होता शासन काठीचा, पण आता श्रीधर आणि माधवमुळे ती काठी पडणार होती, पण तू त्या काठीची दोरी धरून वाचवल्यामुळे तुझे खरंच आभार. बर चल, आता खूप उशीर झालेला आहे, आपण जाऊया. मग आता शिवनाथ चल म्हटल्यानंतर अन्विता तयार होते आणि मग शिवनाथ गाडी चालू करतो. तर अन्विता त्याच्या पाठीमागे बसते आणि त्याच्याकडे बघून हसत सुद्धा असते. मग इकडे शिवनाथ अन्विताला घेऊन घरी येतो. तर अन्विता गाडीवरून खाली उतरते आणि शिवनाथला थँक्यू, हा खरंच थँक्यू असं म्हणते, त्याचे आभार मानते. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की हा पण ना पुढच्या वेळेला ध्यानात ठेव. मग अन्विता त्याला हो म्हणते आणि तिथून खूप खुश होऊन घरामध्ये निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो की राघव दरवाजा लावून घेतो आणि श्रीधरला म्हणत असतो की दादा आता तुकडा पडलाच पाहिजे. त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की तुकडा पडला पाहिजे, काय तुकडा पडला पाहिजे, अरे हे सगळं बोलायला सोपं वाटतं, पण वेळ आली ना मग एकदम वाट लागते. मग राघव म्हणत असतो की अरे म्हणूनच तर ही वेळ निवडलेली आहे ना, काय बी जरी झालं तरी आप्पा जेवणाच्या ताटावर ओरडणार नाहीत आणि हीच खरी वेळ आहे. आता बंटी मामाला सुद्धा ते पटतं आणि तो डोक्याला हात लावून म्हणत असतो की हा राघव जे बोलतोय ना ते एकदम बरोबर आहे, बरोबर बोलतोय राघव तू, ही वेळ ना एकदम महत्वाची आहे. मग राघव श्रीधरला म्हणत असतो की तू ना एक खोल श्वास घे. मग लगेचच आता श्रीधर खोल श्वास घेतो. मग राघव म्हणत असतो की आता ना बोलून टाक, एकदम बिनधास्त बोलून टाक आणि ते पण एका दमात. आणि मग आपण काय सांगूया, तुम्ही फक्त एकदा त्यांच्या घरी जावा आणि भेटून या, तशी पण अर्धी बाजू आपल्याच बाजूने आहे ना. त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की कशी काय बरं. मग राघव म्हणतो की कशी काय म्हणजे काय, अरे त्यावेळेस प्रियंका आली आणि काय म्हणाली, आमचं कंदी पेढ्याचं दुकान आहे, त्यावर
त्यावरती आप्पा काय म्हणाले, मला फक्त तुमच्याच दुकानातले कंदी पेढे आवडतात. म्हणजे आता काय झालं, पेढे आवडले म्हणजे माणसं आवडली म्हणजे सून पण आवडली. मग संपला ना विषय, तू फक्त स्टार्टर मार, गाडी आपोआप सुरू होईल, असं म्हणून आता तिघेही खुश होतात. तेवढ्यातच तिकडून उमाचा आवाज येतो, ए पोरांनो जेवायला चला. मग श्रीधर मोठा श्वास घेतो. तेवढ्यातच प्रियंकाचा त्याला मेसेज येतो. म्हणून आता तो मेसेज पाहतो आणि मोठ्यानेच ओरडतो, अरे देवा आता काही खरं नाही. तर बंटी मामा म्हणत असतो की काय रे, तुझा श्वास अडकला की काय झालं. त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की अरे श्वासच अडकलाय म्हणून, हा बघ प्रियंकाने फोटो पाठवलाय. तर आता राघव म्हणतो की कशाचा. तर श्रीधर म्हणतो की अरे बघा, तिने बॅग भरून ठेवलेली आहे आणि खाली मेसेज पण केलेला आहे, जर उद्या तुम्ही माझ्या घरी बोलणी करायला नाही आला ना तर बॅग घेऊन मी तुमच्या घरी येईल. त्यावेळेस राघव म्हणतो की हा मस्तच केलं की मग तिने. तर श्रीधर म्हणतो की अरे काय तुला वेडबीड लागलंय काय, हे तुला मस्त वाटतंय का, कसं काय तुला हे मस्त वाटू शकतं. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे हे फोटोमुळे तर तुला मोटिवेशन मिळेल ना. तर श्रीधर म्हणतो की कसलं मोटिवेशन, मला नाही मिळालं. तर तो म्हणतो की दाद्या अरे तुला किती सांगू, कसं कळत नाही. तेवढ्यातच तिकडून आवाज येतो, अरे येताय ना. तर बंटी मामा म्हणत असतो की ए श्रीधर आवर, दाजी जर इकडे आले ना तर तुला इथेच मोटिवेशन मिळेल, चल चल लवकर चल. म्हणून आता ते तिघेही जेवणासाठी जातात. इकडे सगळेजण आता जेवणासाठी बसतात. तर राघव म्हणत असतो की हे बघ लक्षात ठेव, आप्पांनी पहिला घास तोंडात घातला, घास तोंडात आणि डोकं शांत, बोलशील ना मग. श्रीधर म्हणतो की आज तू बघच, असा बोलतो ना, आता आप्पा आले ना येऊ दे, बरोबर मी बोलतो, काय बी जरी झालं ना तरी मी बोलणारच. मग आता राघव म्हणत असतो की अरे वा माझ्या पट्ट्या, अजिबात मागे हटायचं नाही, मी आहे तुझ्या सोबत. तर इकडे बंटी मामा माधवला म्हणत असतो की ए माधव, इकडे आज श्रीधर त्याच्या मनातलं सगळं दाजींसमोर बोलणार आहे. तो एकदा बोलला आणि सगळं आटोक्यात आलं की तू पण तुझ्या मनातलं सांगून टाक. मग माधव म्हणतो की हो का. तर बंटी मामा म्हणत असतो की हो एकदम बरोबर आहे, त्याला आता आम्ही बोलायला सांगितलेलं आहे. मग तो म्हणतो की तू पण बोल. मग आता तो म्हणतो की हा मी पण बोलतो. तर आता राघव म्हणत असतो की बिंदास्त बोल, घाबरायचं नाही. मग माधव सुद्धा म्हणतो की हो म्हणजे कदाचित मामा, पण खरं तर मला लय भीती वाटत आहे. तेवढ्यातच तिकडून उमा येते. आता या सगळ्यांचे बोलणे चाललेले असतात. मग उमा येते आणि म्हणत असते की काय रे तुमचं काय चाललंय, काय बोलताय तुम्ही असं गुपचूप. त्यावेळेस माधव म्हणत असतो की आई अगं तो मामा काय म्हणत होता की त्याला गुलाबजाम पाहिजे आहेत आज जेवणामध्ये. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की हा ताई मला ना 2 गुलाबजाम पाहिजे आहेत. तर उमा म्हणत असते की आज नाही या, उद्या करते. तेवढ्यातच तिकडून शिवणात येतो आणि म्हणत असतो की आले का सगळे. तर आता तो सुद्धा जेवायला बसतो. तर राघवचं चाललेलं असतं, सांग बोल. तो आता खुणवत असतो श्रीधरला. तेवढ्यातच श्रीधर जोरात म्हणत असतो की आप्पा. मग आप्पा म्हणत असतात की काय र. मग आप्पांचा आवाज ऐकून श्रीधर घाबरतो आणि म्हणत असतो की अयो आता नाही बोलू शकत. पण राघव त्याला म्हणत असतो की अरे बोल की. त्यावेळेस तो पुन्हा म्हणतो की आप्पा. मग शिवनाथ म्हणत असतो की अरे बोल की काय आहे. त्यावेळेस तो म्हणत असतो की तो ते आता असं त ममच करायला लागतो आणि मग पुन्हा म्हणत असतो की हे. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की अरे ह्या कुरवड्या म्हणतात याला, ह्या कुरवड्या आहेत. तर श्रीधर म्हणतो की नाही ते. मग तो जोरात म्हणतो की ती आली होती आज. मग आता राघवला वाटतं की आता हा बोललाय, आता बरं झालं बोललाय म्हणून दाद्या, म्हणून तो आता खुश होतो. तर इकडे शिवनाथ म्हणत असतो की ती कोणती. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की डिलिव्हरी आली होती मालाची, म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की अरे नेहमीच येते की, दर आठवड्याला येते ती ऑर्डर, आणि निघताना फोन सुद्धा केला होता त्यांनी मला. तर राघव खूपच रागाने श्रीधरकडे पाहतो आणि म्हणत असतो की काय चाललंय तुझं, अरे बोल की. त्यावेळेस पुन्हा श्रीधर मोठ्या आवाजात म्हणत असतो की आप्पा मी काय म्हणतोय. तर पुन्हा आप्पा त्याच्याकडे पाहतात. तर तो पुन्हा शांत होतो आणि म्हणत असतो की आप्पा किती काम करता हो तुम्ही, म्हणजे बाहेरची कामं, गोडाऊन मधली कामं, डिलिव्हरीचा हिशोब ठेवणं, सगळं काय तुमच्यावरती एकट्यावरतीच पडतं हो की नाही. जरा आम्हाला बी सांगत जावा की कामं, आम्ही पण आहोत की. तर महादेव पण म्हणतो की होय आप्पा आम्ही पण आहोत की. मग शिवनाथला हे खूप आवडतं आणि तो म्हणत असतो की बघितलं का उमा, बघितलं बाप एवढा तापट आहे तरी पण किती प्रेम करतात पोरं. मग राघव पुन्हा श्रीधरवर चिडतो आणि म्हणत असतो की आता जर नाही ना बोलला तर बघ. मग श्रीधर बोलायला जातो. तर आप्पा मी काय म्हणतोय. मग लगेच शिवनाथ म्हणत असतो की
आता तू काय बी म्हणू नको, आज तू मला लय खुश केलेला आहे, असं म्हणून तो एक घास घेतो आणि इकडे श्रीधरला खूपच प्रेमाने चारतो. मग आता हे सगळं पाहून उमा सुद्धा खूप खुश झालेली असते. आता तो दुसरा घास घेतो आणि माधवला म्हणत असतो की माधव ये इकडे, आणि मग तो माधवला सुद्धा आता एक घास चारतो. आता दोघांना घास चारल्यानंतर वेदाला असं वाटत असतं की आप्पा आता मला पण चारतील, पण आता शिवनाथ त्याचं खायला लागतो. मग वेदा म्हणत असते की आप्पा, मग शिवनाथ म्हणत असतो काय तुला पण पाहिजे का? तर ती म्हणते की हो हो मला पण पाहिजे, चारा ना मला घास. मग शिवनाथ आता वेदाला सुद्धा घास चारतो. मग शिवनाथ आता त्याचं खायला लागतो. मग राघवला खूपच वाईट वाटतं, म्हणून आता राघव त्याला म्हणत असतो की आप्पा मी. मग शिवनाथ म्हणत असतो की तुला नाही चारणार मी. मग आता राघवला खूपच वाईट वाटतं, तो तोंड पाडूनच बसतो. उमाला सुद्धा वाईट वाटतं. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की तुला पण खायचं आहे का? मग तो म्हणत असतो की हो. मग शिवनाथ त्याला सुद्धा खूपच प्रेमाने हसून घास चारतो. मग सगळेच जण खूप खुश होतात आणि सगळ्यांनाच इथे आनंद झालेला असतो. त्यावेळेस बंटी मामा आता हात वर करत असतो आणि म्हणत असतो की दाजी मी. आता शिवनाथने त्याच्याकडे बघितल्यावर तो म्हणत असतो की हा म्हणजे मी स्वतः जेवतो. मग सगळेजण अजूनच मोठमोठ्याने हसायला लागतात. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की उमा बघितलं का, ही माझी खरी संपत्ती आणि ही कायम मला अशीच एकत्र पाहिजे. त्यावेळेस वेदा म्हणत असते की आप्पा व आई पण केव्हाची वाट बघते की तुम्ही तिला कधी भरवताय ते. त्यावेळेस उमा म्हणत असते की वेदा काही पण काय बोलती, तुला कळतंय का आपण कुठे बोलतोय ते, उगाच काही पण बोलू नको. मग शिवनाथ म्हणत असतो की काय होतंय, काय चुकीचं बोललेले आहे ती, तुम्ही पण ह्या कुटुंबाचाच भाग आहात ना, चला आ करा. मग उमा काही आ करत नसते, तर शिवनाथ म्हणत असतो की चला आ करा. मग आता शिवनाथने जबरदस्ती केल्यामुळे उमा आ करते आणि मग शिवनाथ आता तिला एक घास चारतो. मग आता ते पाहून सगळीच मुलं खुश होतात आणि टाळ्या वाजवतात. त्यावेळेस आता उमाला वाटत असतं की खरंच आज ना माझं पण परिवार खूप सुखी आहे. दोघेही आता खूप सुखाने बघत असतात. मग पुन्हा आता श्रीधरला वाटत असतं की चला आप्पा आता खूप खुश आहेत तर बोलावं, म्हणून तो म्हणत असतो की आप्पा मी काय म्हणतोय. पण शिवनाथ म्हणत असतो की आता तू तुझ्या हाताने खा, आता मी तुला चारणार नाही आणि तू काही म्हणू सुद्धा नको, चला जेवून घ्या पटापट. तर आता सगळेजण जेवायला सुरुवात करतात. राघवला मात्र आता श्रीधरचा खूपच राग आलेला असतो. आता सगळेजण जेवतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी राघव बंटी मामा तयार झालेले असतात. तर श्रीधर सुद्धा तिकडून तयार होऊन येतो. त्यावेळेस राघव म्हणत असतो की तयार झाला आहेस ना. तर श्रीधर म्हणतो की राघव आप्पांना जर कळलं ना आपण लग्नाची बोलणी करायला चाललोय तर आपली एकदम वाटच लागेल. मामा नुसती वाट नाही लागणार, चांगलंच वाटोळ होईल आपलं. त्यावेळेस राघव म्हणतो की जास्त विचार करू नको, आप्पांना तिकडं गेलो समज एक तर काय होईल, आप्पांना तिकडं गेलो हे समजल किंवा नाही समजणार, दोन्ही पण पर्याय आहेत. हे बघ आपण जर नाही गेलो तर प्रियंका डायरेक्ट घरी येईल, आता तू विचार कर काय करायचं ते. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की नाही ते तर अजिबातच नको, पण ऐक ना दुसरा काय पर्याय असेल का तर ते सुचव ना, दुसरा काही पण चालेल. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की काल सांगितलेला उपाय याच्यापेक्षा सोपा होता ना, तेव्हा तुझ्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघाला नाही. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की मामा असं कसं स्वतःच्या प्रेम प्रकरणाबद्दल स्वतः सांगायचं. त्यावेळेस राघव म्हणतो की वेळेवर नाही बोललो तर काय होतं हे माहिती आहे ना, माधव दादाचं बघतोय ना काय झालंय ते, अजिबात आता काही बोलू नको. तुझ्या लव्ह स्टोरीत तुला देवदास व्हायचे का लग्न करायचे हे तुझं तू ठरव, आणि जे काही ठरवतील ना ते आत्ताच्या आत्ताच ठरव. वेळ गेली तर प्रियंका डायरेक्ट घरी येईल, मग जे काही होईल ना ते तुला माहिती आहे, फक्त राडे होतील आणि ते तुला चालणार आहे का सांग बरं. तर आता श्रीधर म्हणतो की नाही ते नाही मला चालणार. तर मग राघव म्हणतो की चल मग माझं ऐक, आपण प्रियंकाच्या घरी जाऊ आणि त्यांच्या बाबांना समजावून विषय सांगू. मग काय विषय संपला, ते स्थळ घेऊन येतील घरच्या वेशीवरती. मग तो म्हणतो की नक्की ना. तर राघव म्हणतो की मग मी सांगतोय म्हटल्यावरती नक्की चल असं म्हणून ते तिघे जण चाललेले असतात. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अजिबात घाबरायचं नाही, मी आहे ना, अजिबात टेन्शन घेऊ नका, असे म्हणून ते चाललेले असतात. तेवढ्यातच पाठीमागून शिवनाथ येतो आणि म्हणत असतो की अरे कुठे चाललेला आहात आणि एवढी कसली चर्चा करताय. मग बंटी मामा म्हणत असतो की अहो भावी आयुष्याबद्दल आम्ही चर्चा करतोय दाजी. मग शिवनाथ म्हणत असतो की भावी आयुष्याबद्दल, मग बाहेर कुठे चाललाय. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की नाही मी चाललोय. तर राघव म्हणतो की हा आणि मी याच्यासोबत चाललोय. तर श्रीधर म्हणतो की म्हणजे राघव फक्त मला गाडीवरून सोडणार आहे, मला ना आप्पा ह्याच्याबरोबर अजिबात फिरायला वेळ नाहीये, हा एकदम वाया गेलेला मुलगा आहे. मग राघवला रागच येतो आणि तो रागानेच त्याच्याकडे बघतो. तर श्रीधर म्हणतो की येऊ का आप्पा. मग आप्पा म्हणत असतात की जावा.
मग ते दोघे जण चाललेले असतात, तर म्हणजे जातात. तर बंटी मामा पण चाललेला असतो. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की ओ बंटी मामा, आपल्या भावी आयुष्याबद्दल काय विचार केलास? त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की माझ्या भावी आयुष्याबद्दल भाजी ताईला आणून द्यायची आहे. त्यावेळेस तो म्हणतो की नाही नाही, ताईला भाजी आणून देणार आहे आणि तुमच्यासाठी भजी आणू का? गोल गोल गरमागरम? नको 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 नको, भजी नको, तुम्ही भजी नका खाऊ, नाहीतर माझ्यासारखा घोडा होईल तुमचा पण. असं म्हणून तोच आता तिथून निघून जातो. शिवनाथ सुद्धा उमाला आवाज देऊन तिथून निघून जातो. इकडे आता राघव आणि श्रीधर बाहेर आलेले असतात. त्यावेळेस राघव चिडतो आणि म्हणत असतो की अजिबात माझ्या पाठीमागे येऊ नको आणि मला हात पण लावू नको, मी वाया गेलेला मुलगा आहे ना, वाया गेलेला पोरगा आहे ना. तर श्रीधर म्हणतो की सॉरी सॉरी. तर राघव म्हणतो की नाही नाही, मला हात लावू नको, तुझा आणि तुझा बोलणी कर, मला हात लावू नको, मी चाललो. असं म्हणून तो चाललेला असतो. तर श्रीधर त्याला धरतो आणि म्हणत असतो की सॉरी बोलतोय ना, एवढं काय चिडायला झाले तुला? तुला माहिती आहे ना आप्पा समोर असले की कसं होतं ते. मग राघव म्हणतो की बरं ठीक आहे, माफ करेन मी तुला, पण मला नीट सॉरी म्हण. तर श्रीधर म्हणतो की बरं बाबा. मग आता तो हात जोडतो आणि त्याला सॉरी म्हणतो. बरं चल आता लवकर गाडी काढ. असं म्हणून मग राघव गाडी काढतो. तर श्रीधर पाठीमागे बसतो आणि मग दोघे जण गाडीवर बसून तिथून निघून जातात. आता हे सगळं रुद्र आणि भास्करने पाहिलेलं असतं. तर भास्कर म्हणत असतो की लक्ष ठेव यांच्यावरती, यांनी बोलणी केली की मला लगेच कळव. तर रुद्र म्हणतो की हो नक्कीच कळवतो तुम्हाला. असं म्हणून रुद्र सुद्धा आता त्यांच्या पाठीमागे निघून जातो. तर आता इकडे भास्कर म्हणत असतो की चला आता आज यांच्या घरी शिमगा होणार आणि आपल्याला मज्जा बघायला मिळणार. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की शिवनाथ आणि माधव मंदिरामध्ये गेलेले असतात. तेव्हा तिथले काही मंडळी म्हणत असतात की राम राम शिवनाथ, मी असं ऐकले की तुम्ही तिन्ही मुलांसाठी मुली पाहताय, पण आजकालची पोरं स्वतःसाठी स्वतःच मुलगी शोधतात आणि मग आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतात. त्यावेळेस शिवनाथला राग येतो आणि तो म्हणत असतो की माझी पोरं माझ्या शब्दाबाहेर नाहीत. तर इकडे श्रीधर आणि राघव प्रियंकाच्या घरी बोलणी करायला आलेले असतात. त्यावेळेस राघव प्रियंकाच्या वडिलांना म्हणत असतो की श्रीधरचं तुमच्या प्रियंकावरती एकदम घट्ट प्रेम आहे. आम्ही आमच्या पप्पांना म्हणजे आप्पांना खूप घाबरतो, म्हणून आम्हीच आलो तुमच्याकडे लग्नाची बोलणी करायला. आता हे ऐकून प्रियंकाच्या बापाला जबरदस्त धक्का येते बसलेला आहे. तर दुसरीकडे शिवनाथ म्हणत असतो की आमच्या घरात सुना माझ्याच पसंतीने येतात. त्यावेळेस तिथला माणूस म्हणत असतो की काही दिवसात कळल शिवनाथ दादा, मग बोलू. तर शिवनाथ म्हणत असतो की नक्कीच. मग चला आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहताय पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये, तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.